पाकिस्तानच्या नवरात्री तळावर हल्ला करेल भारताच्या सैन्याने पाकिस्तानला कशा कसे उचलतील पाकड्यांना नेस्तानाबूत करण्याचं काम केलेलं आहे। या भारतीय जवानांना सैनिकांना या ठिकाणी वंदन करण्यासाठी त्याच्या तिरंगा रॅलीचं आयोजन फोटो घ्या की तिन्ही अकादमीच्या विद्यार्थ्यांनी जय विद्यार्थी आवाज मोठा करावा। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, जय हिंद जय हिंद जय हिंद। आणि भारताची रचना फार उंचावलेली आहे। या भारतीय जवानांना वंदन करण्यासाठी त्यांना विनंती करण्यासाठी शहराच्या वतीने तिरंगा रॅली या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। माता की, भारत माता की, वंदे वंदे। आज कंधार शहरामध्ये जी आपण तिरंगा रॅली काढलेली आहे ती कशासाठी काढली ही काही सांगायची गरज नाहीये। वास्तविक पाहिलं तर मागे जम्मू काश्मीर मध्ये पहलगाव येथे पाकिस्तानीकृत आतंकवाद्यांनी जो भारतीयांचा निष्पापांचा बळी घेतलेला आहे त्याचा बदला म्हणून भारतीय जवानांनी जे पाकिस्तानातील जे दहशतवादी स्थळ आहेत त्यांचा खात्मा केला व त्यांचा शौर्य त्याच्याबद्दल आपण काहीतरी कृतज्ञ आहोत ते दाखवण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याचा जय जयकार करण्यासाठी आपण सर्व कंधारवासी या ठिकाणी ही तिरंगा रॅली काढली व त्यासाठी आपण सर्व जाती धर्म बाजूला ठेवून आपलं वैयक्तिक काही जरी असलं तरी आपण देशासाठी सर्व भारतीय आहोत हे आपण सर्वांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर मेजर एक तुमचे आता बोललात तुम्ही आमचे आभार मानलात। आमचे आभार मानायची गरज नाही कारण तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहेत।
आणि या भारतातील जेवढे काही सैनिक आहेत, जवान आहेत, त्यांनी या भारतीयांचे आभार मानायची गरज नाही, कारण आम्ही भारतीय तुमचे आभार मानतो. कारण तुमच्यामुळे आम्ही जगतोय, निर्भीड अशा वातावरणामध्ये जगतोय. कारण तुम्ही सीमेवर घरदार सोडून आमच्यासाठी जगताय. मग तुम्ही आम्हाला आभार मानायची गरज नाही, आम्ही तुमचे शतशत आभारी आहोत. आणि हे आम्ही जी रॅली काढलेली आहे सर्व कंधारवासियांनी, हा काही नाहीये, एक छोटा भाग आहे. तुमच्या शौर्याचं कितीही केलं तर ते वर्णन होऊ शकत नाही. आम्ही कितीही तोंडाने वर्णन करू शकत नाही, कारण तुमचं एवढं मोठं शौर्य आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व भारतीय आनंदाने जगत आहोत. आणि अशा या भारतीय जवानांना बार बार नमन करतो, वंदन करतो. आणि त्यांची सेवा तर आमच्यानं होऊ शकत नाही, पण आमच्यानं जेवढा होईल तेवढा आम्ही त्यांचा जय जयकार करण्याचा प्रयत्न करू. आणि वेळोवेळी आम्ही कंधारवासी केव्हाही या जवानांचा जय जयकार करण्यासाठी मागे पाहणार नाहीत आणि जय जयकार करत राहू. आणि आता मी आभार मानू शकतो सगळ्यांचे, की आपण सर्व आलात आणि असंच देशासाठी जगायला शिका. देशासाठी जे जगतायत त्यांचं गुणगौरव करायला आपण सर्व आलात, त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि ही रॅली राष्ट्रगीताने समारोप होईल. भारत माता की, भारत माता की. मित्र, काही दिवसापूर्वी पाकिस्तानने जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे आतंकी हल्ला केला होता. आणि त्या हल्ल्यामध्ये भारतीय नागरिक आणि नागरिकांसोबत आलेले आमचे आर्मीचे ऑफिसर्स हे शहीद झाले होते. आणि त्यांनी नाव विचारून, धर्म विचारून त्यांनी आपल्या नागरिकांच्या छाताडामध्ये गोळ्या घातल्या. आणि त्याचाच बदला म्हणून भारतीय लष्कराने, भारतीय आर्मीने त्याचा बदला म्हणून लगेच 4-2 दिवसामध्ये एक शेंदूर ऑपरेशन आखलं. आणि ते शेंदूर ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी आपल्या भारतीय जवानांना बलिदान द्यावं लागलं. आणि ते ऑपरेशन यशस्वी करून पाकिस्तानला भारत काय आहे ते सांगून दिलं. मित्र, अशा या शहीद झालेल्या जवानांना कंधारवासियांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि विशेष करून कंधारमध्ये हमेशाच कंधारी वीरांची भूमी आहे. आणि इथे वीरांचा मान सन्मान होत असतो. चाहे शहीद झालेला असो या कार्य करून आलेला जवान असो, त्याचा मान सन्मान हमेशा झालेला असतो. आणि कंधारवासियांनी परत एकदा सर्व धर्म समभावाचं प्रतीक दाखवून सर्व पक्षाचे, सर्व संघटनेचे, सर्व अधिकारी, सर्व धार्मिक संघटना, सर्व धार्मिकांची यांनी इथे येऊन सैनिकांचा जो पराक्रम होता त्या पराक्रमाचा गौरव कसा करता येईल, त्यांना जशा परीने करता येईल तसं उत्तम प्रकारे आमच्या शहीद झालेल्या जवानांचा, सैनिकांचा गौरव केला. त्याबद्दल मी माझ्या शहीद परिवाराच्या वतीनं, माजी सैनिकांच्या वतीनं मी कंधारवासियांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. विरोधामध्ये मराठवाड्याला मुक्ती देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, तसे माणिकराव काळे व अन्य सर्व वीर सैनिकांना, स्वातंत्र्य सैनिकांना नमन करण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या नामफलकाचं आपण पूजन करू. गुरुवारी आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की सर्वप्रथम आपण नामफलकाचं पूजन करून घ्यावं. कोजीरामजी वाघमारे यांच्याच उपस्थित असलेले माजी सैनिक, आमचे ज्येष्ठ महाराष्ट्र पक्षांनी माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित असलेले माजी सैनिक रामकृष्णजी मानस, विश्वांबरजी गारोळे यांचा सत्कार करण्यासाठी रामभाऊ तायडे, शिवाभाऊ मांबडे यांना